श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 14वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया 14 अध्यायाला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामीचरित्रामृत आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामीराया, चरित्र करुणी श्रोतया, संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपली भक्ती, हे नेने मी मंदमती. परिप्रश्न करिता श्रुती अल्पमती सांगत असे. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी मग बसावे आसनी, भक्त धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्दावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्य वदन, कायाश वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा, परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा तूच चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तूच विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालपदी समग्र तूच नटे रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी होता, दाता आणि देवदिता तूच समर्था निश्चये, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लांगी आदिमध्याग्र. कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासांकडे पहावे. आत्ता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री मी यामिना, आश्रय देई जे सदैव. पाप आणि ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावाविया पैलतीर, त्रौमात्र तरणीच्या साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णी आपुले गुण द्यावे मज सुख समाधान, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटिद. शांती मनी सदा वसो, प्रथामान विमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भारती चिंता, अंगी न यावी असत्यता, सत्य कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलांगी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होत जाना उपोषण सोडावे. तेने वाढले बुद्धी सत्यसत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियादिक लागोनी मुख्य जप हा चहुवानी, स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची श्रेष्ठी दुःख श्रेष्ठी भक्ती पे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयांची भक्तीचा दंभ वर्त निष्फळ भक्ती तयांची. दंडे षोडोपचारे पूजता परिप्रिय नवेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींचे. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुण समुद्रा, विष्णू शंकराची या छंदा कृपा करून पुरवावे.
स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशाय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. 14व्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे. आपल्या कृपेने सारामृताचे 13 अध्याय पूर्ण झाले. आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वधवून घ्यावे अशी श्री स्वामीचरणी विनंती करीत ग्रंथकार अध्यायाचा प्रारंभ करता झाला. श्री स्वामीरायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न स्वामी भक्त ग्रंथकाराला विचारत झाले. तेव्हा भक्ताच्या मनातील शंका समस्याचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केले आहे. सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावे पूजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालून चंदनाची लेप करावा. सुगंधी फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य तांबूल व दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून श्री स्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्र नामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याचे गायन करावे. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबियाचे समाजाचे स्वास्थ्य आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्णत्वास यावे याकरिता प्रार्थना करावी. संतजनाचा सहवास घडावा. व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपवास करून श्री स्वामींचे पूजन करावे. प्रदोष समयानंतर उपवास सोडावा. त्यामुळे चित्तशुद्धी सुदृढ होईल, मनशुद्ध होईल. जपजाप्य आणि मानसपूजेद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे आणि स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये. आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे श्री स्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे. अशा पद्धतीने 14वा अध्याय आपला संपलेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.